येथे सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। आत्ताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी, राधेश्याम मोपलवार यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वॉर रूम पदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। त्यांना या पदावरून हटवण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय राधेश्याम मोपलवार यांना आता महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वॉर रूमच्या पदावरून आता हटवण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओमकार वाबळे। ओमकार, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे राधेश्याम मोपलवार यांना आता महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वॉर रूमच्या पदावरून म्हणजे संचालक पदावरून हटवलंय। ओमकार, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राधेश्याम मोपलवार यांचा कार्यकाळ याच्या आधीच संपला होता मागच्या वर्षी। त्यानंतर महाराष्ट्रात सरकारमध्ये बदल झाला आणि राज्य राष्ट्रीय विकास महामंडळ जे आहे MSRDC याच्या संचालक पदावरून त्यांच्यासाठी नवीन पद तयार करण्यात आलं होतं। ते म्हणजे राज्यातले महत्त्वाचे जे पायाभूत प्रकल्प आहेत संपूर्ण राज्यभरातले याचं एक वेगळं वॉर रूम असणार होतं आणि वॉर रूमच्या व्यवस्थापकीय संचालक पदी त्यांना बढती देण्यात आली होती। त्यामुळे राज्यातले जे महत्त्वाचे पायाभूत सुविधांचे प्रकल्प असतील ते सगळे राधेश्याम मोपलवार यांच्या थ्रूच रिव्ह्यू करून गेले जायचे। खरं तर या अधिकाऱ्याची आता यावर उचलबांगडी झालेली आहे। त्यांच्या जागी अनिल गायकवाड हे नव्याने आता सूत्र हाती घेतील असं दिसत आहे। मोपलवार यांचे राजकीय हितसंबंध आणि मोपलवार यांनी आतापर्यंत केलेली कामं ही कायम चर्चेत राहिलेली होती। काही गोष्टींमध्ये त्यांना कॉन्ट्रोवर्सी सुद्धा फेस करावी लागलेली होती, पण अर्थात अखेर त्यांची या पदावरून उचलबांगडी झाली आणि त्यांच्या जागी अनिल गायकवाड हे नवीन या वॉर रूमचे आणि MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार पाहणार। नक्कीच ओमकार, याआधी देखील अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी काही MIDC मधील प्रकल्पांसंदर्भात बैठक घेतली होती आणि त्यावेळेला राधेश्याम मोपलवार यांना त्या बैठकीला बोलवलेलं नव्हतं आणि तेव्हापासूनच एक चर्चा होती की अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यानंतर मोपलवार यांना कुठेतरी साईडलाईन केलं जात आहे। याचे परिणाम आहेत की काही आणखी कारण आहेत? एक सरळ गोष्ट समजून घेतली पाहिजे की सत्ता बदल झाल्यानंतर यंत्रणेतही बदल होत असतो। महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर राधेश्याम मोपलवार साईडलाईन झालेले होते, त्यांना एक दोन ठिकाणी साईड पोस्टिंग मिळाल्या, पण जसं सत्ता बदल झालं तसं सगळ्यात आधी जर कोणाची चांगल्या पदावरती वर्णी लागली असेल तर त्या सगळ्या सनदी अधिकाऱ्यांमध्ये पहिलं नाव हे मोपलवार यांचं होतं। त्यांचा कार्यकाळ संपलेला होता, त्यांनी जी आतापर्यंतची सेवानिवृत्ती खर्च जाहीर करणं अपेक्षित होता, पण तसं झालं नाही आणि त्याच्याऐवजी त्यांच्यासाठी राज्य सरकारने एक संपूर्ण नवीन पद तयार केलं। त्यांच्यासाठी मंत्रालयात एक संपूर्ण नवीन केबिन आणि स्वतःला फ्लोअर असं एक स्वतःची स्पेस देण्यात आली, पण ते झाल्यानंतर आता हे सगळं घडतंय, त्यामुळे अर्थात भुवया सगळ्यांच्या उंचावल्या। नक्कीच ओमकार, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। दरम्यान राधेश्याम मोपलवार कोण आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। 1995च्या बॅचचे ते IAS अधिकारी आहेत। 2018 मध्ये प्रशासकीय सेवेतून निवृत्ती त्यांची झालेली होती। 2018 नंतर शासनाच्या प्रकल्पांची मोपलवारांवर जबाबदारी देण्यात आली। पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामध्ये त्यांचं काम हे मोठं आहे।